नमस्कार. दररोज रोप लागवड चळवळीच्या आज अखंडपणे 1546व्या दिवशी सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानबोशी तालुका कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणी आपण आजच्या 1546व्या दिवसाचं रोप लागवड करण्यासाठी या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या पवित्र ठिकाणी जमलेलो आहोत. आणि मित्र, आज सांगायचं गोष्ट म्हणजे आपण आजपर्यंत लागवड केलेल्या या ठिकाणी लागवड केलेल्या 6000 पेक्षा जास्त झाडांनी आणि 350 पेक्षा जास्त प्रजातींना पाणी टाकण्यासाठी आपण यापूर्वी ठिबकचे बंडल लावलेले होते. परंतु ते ठिबकची बंडल काही कारणांनी खराब झाल्यामुळे आज आपण ही ठिबकची 2 बंडल आपण आज ह्या ठिकाणी लागवड करून जुन्या झाडांना आपण पाणी देण्यासाठी सुरुवात करत आहोत. आणि आज त्या महादेव मंदिराच्या ह्या ठिकाणी आमच्या दरवर्षीच्या परंपरेनुसार आमच्या ह्या सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती बार्शीच्या म्हणजे जत्रेपर्यंत या ठिकाणी लोक सगळेजण येऊन 7 दिवस या ठिकाणी मुक्काम करून महादेवाची सेवा करतात आणि इथं राहतात. महादेवाची सेवा करून त्यांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी राहतात. तसे आमच्या येथील गावातील गुरुजी आदरणीय श्री नारायणरावजी भोशीकर सर, तसंच आणि ज्यांच्या गावातील विनायकराव गोंड आणि आमचे भाऊ रामरावजी घोडके हे आपले या ठिकाणी थांबत असून यांच्या आपण शुभ हस्ते आज रोप लागवड करणार आहोत. आणि हे सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती हे ठिबकचे बंडल सुद्धा आपण लागवड देणार आहोत, म्हणजे लावणार आहोत. आपण आता दररोज रोप लागवड करण्यासाठी आणि या शिवभक्तांच्या शुभ हस्ते लागवड करण्यासाठी आपण रोप लागवड करण्यासाठी जातोय. आपल्या ह्या परिसरामध्ये साधारण 350 पेक्षा जास्त प्रजातींची आपण लागवड केलेली आहे. आणि ह्या माळरानावरती त्या माळरानावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ही हिरवाई फुललेली असून आपण या शिवभक्तांच्या हस्ते आपण या लागवड केलेल्या झाडांना लागलेले फळे खाण्यासाठी आपण त्यांना घेऊन जातोय. त्यांच्या शुभ हस्ते आपण फळं तोडणार आहोत. या उजाड माळरानावरती मागील म्हणजेच 1546 दिवसापूर्वी 100% लोकांच्या सहभागातून या उजाड माळरानावरती आपण विविध प्रकारच्या रोपांची लागवड केलेली आहे. त्यामध्ये फळवर्गीय प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रोप आहेत. आपण या ठिकाणी 300-400 जांभळीचे विविध प्रकारच्या जांभळीचे प्रकारचे लागवड केलेली आहे. आणि या सर्व झाडांना आपण ठिबकद्वारे म्हणजे प्रत्येक दिवशी प्रत्येक झाडांना ठिबकद्वारे पाणी पुरवठा केलेला आहे. आणि आजच्या हे बघा, हे असे झाडे सुद्धा आपण स्वतःची रोपे तयार करून लागवड केलेली आहेत. आणि आज आपण एक विशेष गोष्ट करणार आहोत. आज रोप लागवडीसोबतच आपण आजच्या या शिवभक्तांच्या हस्ते यापूर्वी लागवड केलेल्या झाडांना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती फळं आलेली आहेत. ते फळं ह्या शिवभक्तांच्या हस्ते आपण तोडून त्यांना आपण खायला देणार आहोत. आणि ही बघा, ह्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला हे फळे दिसत आहेत. हे मोठ्या प्रमाणावरती फळं आपल्याला लागवड केलेली ह्या ठिकाणी दिसत आहेत. आपण या शिवभक्तांच्या हस्ते आपण त्यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण आंबे तोडून आपण लोकांना चांगला एक संदेश देणार आहोत. हे सर्व आलेली फळे निसर्ग सेवा गटाने केलेल्या आपल्या प्रचंड मोठ्या मेहनतीचे ही फळं दाखवत आहेत. हे सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती आपण लागवड केलेल्या आणि यामध्ये हे लागवड करत असताना 100% लोकांच्या सहभागातून आणि निसर्ग सेवकांच्या मेहनतीचं हे फळ आपणास या ठिकाणी दिसून येत आहे. या ठिकाणी मेहनत करण्यासाठी आपल्यासोबत प्रचंड मोठ्या प्रमाणावर फळ आलेलं दिसून येत आहे. ही फळं किंवा आंब्याची झाडाचीच फळं नसून ही प्रचंड मोठी आलेली ही निसर्ग सेवा गटाच्या ह्या मेहनतीला आलेली फळं आहेत. आणि ही फळे सर्व निसर्ग सेवकाटे ज्यांनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ह्या दररोज रोप लागवड चळवळीसाठी सहकार्य केलेलं, मदत केली, श्रमदान केले, विविध प्रकारची मदत केली, त्या सर्व निसर्ग सेवकांचे निसर्गप्रेमींसाठी आलेले हे फळ आपण त्यांना समर्पित करून आपण हे झाडाची आपण याची लागवड करणार आहोत. यामध्ये ह्या 1546 दिवसापूर्वी आपण एक झाड लावून आपण सुरुवात केलेली होती. त्यामध्ये आपल्यातील विविध निसर्ग सेवकांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये आपल्या पानबोशीतील प्राध्यापक बळवंत भोशीकर, अशोक पाटील असतील, शिवदास नायकवाडे असतील, कैलास घोडके, शंकर घोडके, मनमथराव नायकवाडे, विविध हे असतील सर्वजण म्हणजे निसर्ग सेवक आपण ज्यांची नावं घेतोय, नाही घेतले, बाबुराव भोशीकर असतील ज्यांनी आपल्याला पाणी देण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सहकार्य, पंढरीनाथ भोशीकर असतील ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावरती सहकार्य केलं, आपल्या पाठीवर हात टाकला
असे सर्व निसर्गप्रेमी ज्यांची नावं मला घेणं झाली नाहीत, असे सर्व निसर्ग सेवक यांच्या ह्या कार्याचं हे फळ आहे. आपण हे सर्व फळ आजच्या ह्या निसर्ग म्हणजे शिवभक्तांना आपण समर्पित करत आहोत. आपण या सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती किमान 100 तरी अशी विविध प्रकारच्या आंब्याची रोपे लागवड केली आणि ह्या रोपांना प्रत्येकांना ठिबकचे बंडल लागवड केली आणि सातत्याने पाणी पुरवठा केला. विविध मान्यवरांनी विविध ठिकाणून विविध प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी सहकार्य केलं. त्यामध्ये कोणी पाईपलाईन हे केली असेल, पाण्याची पुरवठा केला असेल, विविध प्रकारे आपण लोकांच्या सहकार्याने म्हणजे 100% लोकांच्या सहभागातून सार्वजनिक ठिकाणी आपण रोप लागवड केली. आणि रोप लागवड नुसतीच केली नाही, त्यांना पाणी संवर्धन केलं, पाण्याचा पुरवठा केला आणि त्याचंच फळ म्हणून आपल्या समोर हे बघा, प्रत्येक झाडाला व किमान 25-25, 30-30 फळं लागलेली आहेत. आपण ही फळे आज आपण आपल्या सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती दर्शनासाठी आलेल्या आणि बार्शीपर्यंत ह्या ठिकाणी राहणाऱ्या शिवभक्तांच्या शुभ हस्ते आपण त्यांना ही फळे देत आहोत, समर्पित करत आहोत त्यांच्या ह्या कार्यासाठी. आणि त्यांनी सुद्धा आपल्याबद्दल काही भावना व्यक्त घेऊन प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी आपल्या स्वतःसाठी, आपल्या लेकरा बाळांसाठी अशी फळांची लागवड करावी आणि आपले फळ खावेत अशी मी सर्वांना विनंती. दररोज एक रोप लागवड चळवळीचा आपण 1546व्या दिवशी बहुमूल्य अशा इमारती, लाकडं आणि प्रचंड मोठ्या वाढणाऱ्या आणि बहुमूल्य आर्थिक अशा साग वृक्षाची आपण या ठिकाणी लागवड करण्यासाठी खड्डा खोदत आहोत आणि मान्यवरांच्या शिवभक्तांच्या हस्ते आपण या ठिकाणी रोप लागवड करणार आहोत. तर या ठिकाणी लागवड करण्यासाठी आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत गावातील सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षक आदरणीय श्री नारायणरावजी भोशीकर सर, तसेच आदरणीय श्री विनायकरावजी गोंड मामा आणि श्री रामरावजी माणिकरावजी घोडके यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या प्रसंगी सागाची वृक्ष लागवड करणार आहोत. आज 1546व्या दिवशी व या सागाच्या वृक्षाची लागवड करतोय ना. वृक्षाची लागवड केलेली आपण या ठिकाणी सागाच्या वृक्षाची आणि याची लागवड माती घेऊन आपण हे करू. माती वडा थोडी ती पण वडा एकदा थांबा, ती मागे सरका थोडं. या ठिकाणी चढवते इकडे थांबा गुरुजी. या ठिकाणी आपण या सागाच्या वृक्षाची लागवड केलेली असून या ठिकाणी आपण ह्याला ठिबकचे बंडल सुद्धा आपण आतरलेले आहेत आणि दररोज एक रोप लागवड करतोय. तर त्या 100% ठिबकची लागवड म्हणजे आतरण केल्यानंतर ठिबकद्वारे पाणी पुरवठा करतो आपण सातत्यानं. त्यामुळे 12ही महिने लागवड करताना 12ही महिने सगळं लागवड केलेली झाडं जिवंत आहेत आपण या ठिकाणी आणि जगत आहेत. आता काही ठिकाणी तर 25-25, 30-30 फुटापर्यंतची झाडं गेलेली आहेत आणि झाडे अत्यंत सुंदर पद्धतीने जगत असून या ठिकाणी आजपर्यंत साधारण 5 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी या दररोज एक रोप लागवड चळवळीस भेट देऊन त्यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. गावामध्ये आम्ही एक माळावर महादेव माळ इथं आम्ही एक हे सुरू केलेलं आहे रोपटे लावण्याचं, जे की 2022मध्ये शिवसाम घोडके याने सुरुवात केली. आमची खूप इच्छा होती आणि इच्छे असून सुद्धा आम्ही करू शकलो नाही. पण फॉरेस्टमधून ज्यावेळेस बदली होऊन इथं आला त्यावेळेस इथं शिवसाम घोडकेने सुरू केलं. त्याला सहकार्य म्हणून बळवंत भोशीकर, अशोक भोशीकर, अशोक पाटील, त्याच्यानंतर कैलास, बरेच जण, शिवदास नाईकवाडे आणि असे असंख्य आहेत माझ्यासारखे. त्या माणसानं ही झाडं लावलेली आहेत. ते जांभळीचं आहे, ह्याच्यामध्ये आज आंबे आम्ही इथं बघत आहोत की 2022मध्ये खूप काही आंबे लागलेले आहेत. इथं आता सध्या विनायक मामा आहेत, आमचे रामजी घोडके आहेत, त्याच्यानंतर नारायण ताते आहेत आणि इथं असंख्य म्हणजे असं आम्ही बार्शीला इथं बसायलो आणि आज त्याचे आंबे आम्ही चाखायलो. तर इथं आमचं सर्वांना सहकार्य करून जे काही मौलाचं सहकार्य केलेलं आहे ह्याच्यात माझ्याकडून कुठलं नाव बी चुकलेलं असेल किंवा काही भरपूर ह्याच्यात एकाला नाही, भरपूर जणांना सहकार्य केलं, सुरुवात केलेली आहे, चांगली हे झालेली आहे आणि त्याचे फळं आम्हाला चाखायला भेटत आहेत. बस एवढं बोलून माझं हे संपवतो आणि असंच सहकार्य करावं
आणि पुढील झाडं अशीच लावित राहावं बस. धन्यवाद.